कुणबी नोंदी असलेल्यांना वेगळं आरक्षण आणि अशा नोंदी न सापडलेल्या मराठ्यांना वेगळं आरक्षण असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। सरकारच्या या भूमिकेचं कौतुक करतानाच मनोज जरांगेंनी सगळे सोयरे शब्दाबाबतची आपली मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे। एकीकडे मराठ्यांना वेगळा प्रवर्ग करून आरक्षण देण्याची सरकारची तयारी आणि दुसरीकडे सगळे सोयरे शब्दाबाबत मनोज जरांगेंनी लावून धरलेला मुद्दा, अशा दुहेरी वाटेवरून आता आरक्षणाचा यापुढचा प्रवास होणार आहे। त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे। सगळे सोयरा कायद्यावरच आपण ठाम आहेत। तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच पाहिजे। मराठ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली, मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे। जोपर्यंत सगळे सोयऱ्यांचा कायदा होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अधिवेशनात काय निर्णय होतो हे पाहून पुढची भूमिका ठरवणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे। आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। सगळे सोयरा कायद्यावरच आपण ठाम आहेत। तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणीच पाहिजे आणि 20च्या आतच पाहिजे, कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे, त्याला मी काय करू शकत नसतं। आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहे। मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं ही जरांगे पाटलांची मूळ मागणी। त्यासाठी त्यांनी गेल्या 6 महिन्यांपासून लढा सुरू ठेवला। जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल घेत राज्य सरकारनं कुणबी नोंदींचा शोध सुरू केला। आतापर्यंत 56 लाख मराठा कुणबी नोंदी आढळल्या, मात्र अनेक मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाही। त्यासाठी सगळे सोयऱ्यांचा कायदा करून कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी जरांगेंची। जरांगेंची मूळ मागणी काय? ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्याच कुणबी नोंदीच्या आधारे संबंधितांच्या गणगोतातील सर्वच सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावं। सरकारची अधिसूचना सगळे सोयरे याचा अर्थ अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा म्हणजेच पितृसत्ताक पद्धतीतील नातेवाईक असा घेतला जाईल। जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरिकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना मराठा बांधवांच्या नोंदीच्या आधारेच कुणबी प्रमाणपत्र द्यावं। कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भावभावकीतील नातेवाईक। याला दुसरी बाजू अशी, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे। अधिसूचना ही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा। तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला मान्य नाहीये। आणि कुणबी जर खोटं जात पडताळणीमध्ये काय तर आता सगळे ओबीसीच्या जागे झालेले आहेत आणि जात पडताळणीच्या वेळेला प्रत्येकवर लोकसुद्धा ऑब्जेक्शन घेतील। खरं असतील आमचं म्हणणं नाही, खोटं असतील मग मात्र त्यांना इकडे नाही तिकडे नाही असं होईल। इकडे नाही आणि असं जजमेंट शुक्रे साहेबांचंच आहे। जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर असताना राज्य सरकारनं सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचना काढली। त्या अधिसूचनेवर हरकती पाठवण्यासाठी 16 फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र सगळे सोयरे या शब्दावरून मराठ्यांसह ओबीसी समाजातही संभ्रमाचं वातावरण कायम आहे। त्यामुळे या शब्दाचा जोवर अर्थ लावला जात नाही तोपर्यंत आरक्षणाचा गुंता सुटणार नाही असं बोललं जातं। सगळे सोयरे शब्दाचा गुंता सरकारला आधी सगळे सोयरेची व्याख्या निश्चित करावी लागेल। सगळे सोयरे म्हणजे जवळचे नातेवाईक की कुटुंबातील लोक, मुलाकडील नातेवाईक की मुलीकडील नातेवाईक। सगळे सोयरे शब्दाच्या व्याख्येत व्याही म्हणजे मुलगा आणि मुलगी दोहोंकडील नातेवाईक असा अर्थ आहे।
सगळे सोयरेचा अर्थ पितृसत्ताकसह मातृसत्ताकही घ्यायचा का हे ठरवावं लागेल। मला असं वाटतं की मनोजजीने या सगळ्या गोष्टींचा देखील समजूतदारपणानं विचार केला पाहिजे। ऑलरेडी ते समजूतदार आहेतच, परंतु 20 तारखेला जे अधिवेशन होते 20 आणि 21ला त्याच्यामध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याच्या संदर्भातलं जे सुतोवाच मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं होतं त्या संदर्भातला राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला आहे। आणि मला असं वाटतं की मराठा समाजाला कुठच्याही बाकीच्या समाजाचं आरक्षण न घेता किंवा त्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारं हे सकारात्मक पाऊल आहे आणि त्याचा अहवाल विधानसभेमध्ये ठेवून त्याच्यावर चर्चा केली जाईल। हो, मी माननीय जरांगेजींना विनंती करणार आहे की मराठा समाजाला टिकणारं स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि सरकारने घेतला आहे। ज्या ज्या जरांगे पाटलांच्या मागण्या होत्या त्या सरकार पूर्ण करत आहे। शेवटी आरक्षणच द्यायचं आहे मराठा समाजाला, तर सरकारने ती भूमिका घेतली आहे। मला वाटतं आता सरकारने घेतलेल्या भूमिकेचं त्यांनी स्वागत करावं आणि त्यांनी आरक्षण मागे घ्यावं अशी विनंती त्यांना आहे। कुणबी प्रमाणपत्राबाबत काढण्यात आलेल्या अधिसूचनेत सगळे सोयरे हा शब्द नव्यानं समाविष्ट करण्यात आलाय। मात्र कुणबी प्रमाणपत्राबाबतचा प्रश्न सुटण्याऐवजी प्रचंड गुंतागुंतीचा झालाय। थोडक्यात कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा फिरून पुन्हा सगळे सोयरे शब्दाभोवती येऊन ठेपलाय। मराठी भाषेमध्ये सगळे सोयरे शब्दाची व्याख्या व्यापक आहे, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र नक्की कुणाला मिळणार, त्यानंतर जरांगे पाटलांचं समाधान होणार का, या प्रश्नांची उत्तरं सगळे सोयरेंचा अध्यादेश निघाल्यावरच मिळतील। गौरव साळीसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।